महत्त्वाच्या पाण्याच्या बातम्या आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच बघूया. मुंबईसह पालघरसाठी पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढच्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. काही ठिकाणी 300 ते 350 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार मुसळधार पाऊस पडेल असंच सांगितलं गेलं होतं. हवामान विभागाने त्याचा अंदाजच वर्तवलेला होता. मुंबईला पुढचे 36 तास फार महत्त्वाचे आहेत. मुंबई, पालघर आणि ठाणे उपनगर या सगळ्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे पावसाचा जोर पुढचे 36 तास वाढणार आहे. बातमी खोपोलीतून आहे. खोपोलीतल्या प्रसिद्ध झेनिथ धबधब्याच्या प्रवाहामध्ये काही नागरिक अडकले होते. अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात यश आलेलं आहे. बिहारी ठाकूरवाडीच्या ग्रामस्थांनी पाण्याच्या प्रवाहाची पर्वा न करता दोरीच्या सहाय्यानं अडकलेल्या पर्यटकांची सुटका केलेली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये झेनिथ धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतो. मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं निसर्गाचा आनंद घेण्याकरता येत असतात. पण अनेक वेळा खोपोली पोलिसांनी झेनिथ धबधब्यावर जाण्याकरता पर्यटकांना बंदी घातलेली आहे. तरी सुद्धा धबधबा सुरू झाला आणि पाणी प्रवाहित असलं, लोक धबधब्यापर्यंत पोहोचतात. पण प्रचंड पाऊस होता काल, त्यामुळे काही प्रवासी अडकलेले होते, काही पर्यटक अडकलेले होते. त्यांची ग्रामस्थांनी सुटका केली आहे. खारघर इथे धोकादायक समजल्या जाणाऱ्या पांडवकडा या धबधब्यावर 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 तरुण पाण्याच्या तीव्र प्रवाहामध्ये वाहून गेल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. काल आणि आज म्हणजे शुक्रवार आणि शनिवार अशा 2 दिवसांमध्ये आहेत. अग्निशमन शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, पण अद्याप दोघांचाही शोध लागलेला नाहीये. तळोजा इथे रहिवासी असलेले मोहम्मद शहीद यांचं वय 20 वर्ष हे पांडवकडा परिसरामध्ये पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. तर दुसरा सांताक्रूज मुंबई भागात राहणारा रहिवासी आहे. शेटमाउंट गॅस 21 वर्षाचा हा तरुण आहे. धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये तो वाहून गेल्याची माहिती आहे. आणि शनिवार मधल्या या घटनेत दोघांचाही घेतला जातो. कोकणाला घाटमाथ्याच्या जोडणीसाठी मार्गावरचा आंबेनाळी हा प्रमुख घाट. मुसळधार पावसामुळे या आंबेनाळी घाटामध्ये दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं 7 जुलैपर्यंत या घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न निर्माण झाले. प्रशासन